श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। नारायणं समारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। नमस्ते शारदे देवी काश्मीरपुरवासिनी त्वामहं प्रार्थये नित्यं विद्यादानं च देहिने ब्रह्मस्वरूपा परमा ज्योतिरूपा सनातनी सर्वविद्याधिदेवी या तस्यै वाण्यै नमो नमः। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया सर्वोऽभिनेदुः तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। श्रीकृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद हरे कृष्ण हरे राम राधे गोविंद। राधा मेरी स्वामिनी मैं राधे को दास जन्म जन्म मोहि दीजिए इन चरणन को वास। श्रीमद् भागवत सत्संग आणि कालच्या सत्संगामध्ये आपण सगळ्यांनी ऐकलं होतं की पांडव जे आहेत ते स्वर्गारोहणाची यात्रा करण्याकरता गेले आणि अशी यात्रा जी यात्रा केल्यानंतर परत पाठीमागे येणं नाहीये, एकदा गेलं की त्या दिशेने अग्रसर। पांडवांची स्वर्गारोहणी यात्रा झाली। आता हस्तिनापुरामध्ये फक्त एक राजा उरलेला आहे। त्या ठिकाणी राज्याभिषेक करून सगळे निघून गेले, वृद्ध लोक सगळे गेले। आता त्या ठिकाणी राजा परीक्षित जो आहे राज्य करत आहे। पण आता इथे प्रश्न आहे बघा, राजा परीक्षित कशा प्रकारे राज्य करतो? कारण आधी काय सांगितलं होतं, जेव्हा आपण राजा परीक्षितचा जन्म विषयक ऐकलं होतं तर तिथे ब्राह्मणांनी भविष्यवाणी केली होती। ब्राह्मण लोक काय म्हटले, संत महात्मे म्हटले की हा राजा अत्यंत प्रजावत्सल राहील, प्रजेच्या प्रत्येक समस्यामध्ये अत्यंत दक्षतेनं त्या ठिकाणी सहभाग घेईल आणि सगळ्या समस्यांना स्वतःच्या समस्या असल्यासारखं सोडवेल। असा प्रजावत्सल राजा, अत्यंत दक्ष, धर्मात्मा
निरंतर भगवत चिंतन करूनच त्या ठिकाणी शास्त्रपूर्वक स्वतःच्या राज्याचं पालन करणारा होईल, अशा प्रकारची भविष्यवाणी ऐकली होती. आणि अगदी सूतजी महाराज याचं वर्णन करतात. जो 16वा अध्याय इथे सुरू झाला, याच्यामध्ये सूतजी महाराज सांगतात की सूत उवाच ततः परीक्षे द्विजवर्य शिक्षया मही महाभागवत शशासः यथा हि सूत्यामभिजात कोविदाः समादिशन् विप्रमहत् गुणस्तथा. तेव्हा सूतजी महाराज सांगतात की जसं त्या ठिकाणी ब्राह्मणांनी सांगितलं होतं, अगदी त्याच प्रकारे या पृथ्वीचं पालन करणारा हा राजा महाभागवत म्हटले बघा. महाभागवत म्हणजे भगवान परमेश्वराचा परम भक्त आहे. हा असा तसा भक्त नाही, परम भक्त आहे, मोठा श्रेष्ठ भक्त आहे. आणि हा राजशासन करतो. शशासः यथा हि सूत्याम अभिजात कोविदाः समादिशन् विप्रमहत् गुणस्तथा. अशा प्रकारे सूतजी महाराजांनी जसं महत्गुण वर्णन केले होते आधी, त्या प्रकारे हा राजा, जसं राजा युधिष्ठिर होते त्यांनी जसं राज्य केलं, त्याच प्रकारे राज्यकारभार सांभाळण्यामध्ये अत्यंत दक्ष हा प्रजावत्सल राजा. बघा, राजा परीक्षित जो आहे त्यांनी आपली जी मामाची मुलगी आहे तिच्याशी विवाह केला. मामा कोण होता राजा परीक्षितांचा? आई उत्तरा आणि उत्तरेचा भाऊ उत्तर. तर उत्तर नावाचा जो मामा आहे त्याची पुत्री इरावती, तर तिच्याशी विवाह केला. आणि जन्मेजय आदी 4 पुत्र झाले त्यांना. जन्मेजय हा सगळ्यात मोठा मुलगा आहे म्हणून त्याचं नाव इथे घेतलं, बाकीच्यांचं नाव घेतलेलं नाही. मग जन्मेजय आदी असे 4 मुलं त्यांना झाले. अशा प्रकारे हा राजा अत्यंत व्यवस्थित प्रकारे आपलं राज्य शासन सांभाळू लागला. जे आहे सांगितलं होतं ना, शारद्वतम गुरुं कृत्वा देवा, जसं देवा ब्राह्मणांच्याकडून मिळालेली जी शिक्षा असते त्याचं कदापि उल्लंघन केलं नाही. जसं आपले कुलगुरू कृपाचार्य होते. कुलगुरू कृपाचार्य हे पहिल्यापासून हे त्या ठिकाणी निरंतर शास्त्र श्रवण करून, ऐकून, अध्ययन चिंतन मनन करून पुढे येऊन त्यांनी काय केलं, राजाचं मार्गदर्शन केलं. आणि ब्राह्मणांचं हे कर्तव्य आहे की राजाला व्यवस्थित शिक्षा उत्तम अशी द्यावी, जेणेकरून राजा संपूर्ण प्रजेचं पालन करेल. मग त्या ठिकाणी कुलगुरू कृपाचार्यांच्या त्या ठिकाणी मार्गदर्शनातून राजाने संपूर्ण प्रजेला अत्यंत प्रेमानं सांभाळलेलं आहे. व्यवस्थित प्रकारे राजा पालन करतोय. परंतु असं झालं, राजाला कळालं की माझ्या राज्यामध्ये एक भयंकर विद्रूप अशी दुर्घटना होते. काय होते म्हणतात की निजग्राहौ जसा वीरः कलिं दिग्विजये क्वचित नृपलिंगधरं शूद्रं घ्नन्तं गोमिथुनं पदा. तिथे सांगितले की राजाला कळालं, काय कळालं की त्यांच्या राज्यामध्ये एक अत्यंत विचित्र असा पुरुष, काळा भंगा एकदम पुरुष आहे, राजसी वस्त्र घातलेत त्यांनी. त्या पुरुषाने राजाचे कपडे घातलेत बघा, म्हणजे तो राजा आहे, थोडक्यात क्षत्रिय आहे, राजकीय कुणीतरी एक पुरुष, त्याचा शरीर अत्यंत काळकुट्ट आहे असा तो पुरुष. त्याने काय केलं, एक नांगर जुंपलेला आहे शेतामध्ये आणि त्या नांगराला एक गाय आणि एक बैल असं जुंपलेलं बरं का. जोडी काय म्हणजे दोघी बैल नाहीयेत, एक गाय आहे आणि एक बैल आहे. शिवाय म्हटले की ती जी गाय आहे ना अत्यंत क्षीण आहे, जीर्ण शीर्ण झालेली आहे, तिच्यामध्ये शरीर त्राण उरलेलं नाही, जशी दुग्ध दोहा निरिंद्रिय ज्याला म्हटलेले, अशी गाय जी की आता परत दूध देणार नाही, निरिंद्रिय झालेली आहे, ती की आता परत वासराला जन्म देणार नाही, अशी अत्यंत क्षीण झालेली गाय, अत्यंत वृद्ध झालेली आणि निरंतर तिच्या डोळ्यामधून अश्रू निघतात अशी गाय जुंपलेली आहे. आणि बैल कसा आहे महाराज म्हटले, बैलाचे जे 4 पाय त्याच्यापैकी 3 आउट आहेत, म्हणजे नाहीच, पाय तुटून गेलेले, फक्त एकच पाय आहे, त्या पायाला पण एकदम लडखडतोय, तो पायही ठीकठाक नाहीये. अशा प्रकारे या बैल आणि गायीला जुंपलेला तो काळा पुरुष, त्याने काय केलं, नांगराला जुंपल्यानंतर ते जर व्यवस्थित करत नाही तर त्यांना चाबकाने वरून जोर जोरात मारतोय, निर्दयासारखा एकदम निर्दयी हा पुरुष गोमातेला मारतोय आणि बैलाला मारतोय. अशा प्रकारे हे जेव्हा राजा परीक्षिताला कळलं, ते म्हटले की आता आपल्याला याचं दमन करावं लागेल. त्यांनी ओळखून घेतलं की कलियुगाचं आगमन झालेलं आहे.
भगवान श्रीकृष्ण गेले. त्याच्यानंतर आता हळूहळू कलियुग प्रवेश करतोय. या पृथ्वीवर कलियुग आलेला आहे आणि त्याने आपले जे दुर्गुण आहेत ते पसरवायला सुरुवात केलेली आहे. त्याच्यामुळे या कलियुगाचं दमन करण्याकरता राजा म्हटला की जिथे जिथे कली आहे तिथे तिथे आता मी जायला पाहिजे. आणि कली कोण आहे आपला? राजा म्हणतो कली हा आपला शत्रू आहे. कलियुग आपला शत्रू आहे आणि एका क्षत्रियाचं कर्तव्य आहे की शत्रू सोबत युद्ध केलं पाहिजे. मग आपला जो शत्रू जिथे जिथे आहे तिथे तिथे जाऊन त्याच्याशी युद्ध करायचं हे माझं कर्तव्य. आणि शिवाय हा राजा चक्रवर्ती सम्राट आहे ना, चक्रवर्तीनं म्हटलेलं आहे चक्रवर्ती सम्राट आहे, संपूर्ण राज्यच त्याचं आहे. आणि राज्यामध्ये शत्रू आला म्हणजे काय? आपला शत्रू झाला तो. त्याकरता राज्याचं संरक्षण करावं म्हणून राजा परीक्षित अत्यंत सुंदर सुंदर दिव्य शस्त्रास्त्रांनी सजवलेल्या रथामध्ये बसले. संपूर्ण शस्त्र आधी त्या ठिकाणी सुसज्जित होते. शिवाय भली मोठी सेना त्यांनी जमवली आणि म्हटले की आता आपल्याला संपूर्ण विश्वावर विजय मिळवायचा. दिग्विजय यात्रा सुरू केली त्यांनी. संपूर्ण विश्वावर विजय. जिथे जिथे कुठे तुम्हाला त्या ठिकाणी कलियुग दिसला, जिथे जिथे कलियुग दिसला तिथे तिथे जायचं आणि कलियुगाचा संहार करायचा. अशा प्रकारे राजाने दिग्विजय यात्रा करण्यास सुरुवात केली. दिग्विजय म्हणजे दिशांवर विजय मिळवणे. दिशावर विजय म्हणजे काय? सगळीकडे फक्त आपलं साम्राज्य, दुसरं कोणी राजा इथे नाहीच, केवळ आपलं छत्र. मग अशा प्रकारे त्या ठिकाणी वर्णन केलं. तर महाराज शौनक आता त्या ठिकाणी प्रश्न करतात की हे सूतजी महाराज, तुम्ही हे फक्त सांगितलं की एक काळा पुरुष होता, ती गाय होती, ती बैल होता आणि ते मारत होता वगैरे वगैरे, हे सगळं तुम्ही सांगितलं. पण ही जी गोष्ट आहे की आम्हाला अशी एकदम विस्तारपूर्वक ऐकायची. काही कळाली का ती गोष्ट? तुम्हाला सुद्धा नाही कळली ना? मग ती गोष्ट आम्हाला जरा विस्तार करून सांगा, जेणेकरून कळेल नेमकं झालं काय होतं. मग अशा प्रकारे प्रश्न केला. आणि मंदस्य मंद प्रज्ञस्य वयो मंदायुषश्च वै निद्रया हयते नक्तम दिवाच व्यर्थ कर्मभिः. असे जे मंद भाग्य लोक आहेत या संसारामध्ये, काय म्हटले? मंदस्य मंद प्रज्ञ, ते स्वतःही मंद आहेत, त्यांची बुद्धी पण मंद आहे. आणि वयो अत्यंत कमी वय आहे, त्यांचं आयुष्य कमी आहे, मंद आयुष्य आहे त्यांचं, त्यातलं अर्ध आयुष्य झोपण्यामध्ये. निद्रया हयते, निद्रेत झोपेतच जातं. नक्तम दिवा, रात्र दिवसभर काहीतरी इकडचे तिकडचे काम करण्यामध्ये, केवळ व्यर्थ कर्म, व्यर्थ सगळ्या व्यर्थ कामामध्ये आपलं आयुष्य घालवणारे हे लोक आहेत. यांच्याकरता उपदेश म्हणून ती सगळी जी कथा आहे आणि व्यवस्थित प्रकारे सांगा. आणि वरून काय म्हणतात? ती कथा अथावाच पदाम भोज मकरंद विहाम सताम किमंदी रसदालापैहि आयुषो यद सद्व्ययः. अत्यंत सुंदर. बघा, ते म्हटले की बघा, भगवंती कथा जी आहे, जी कथा तुम्हाला मी आता सांगायची इच्छा, त्या ठिकाणी ऐकायची इच्छा करतोय, ती कथा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं वर्णन करणारी असली पाहिजे. जर ती कथा देवाविषय नाहीये तर सांगू नका. व्यर्थ वेळ घालवण्याकरता वेळ नसतो संत महात्म्यांच्याकडे. बघा, जे साधक असतात ना, ते व्यर्थ बडबड कधी करतही नाही आणि व्यर्थ बडबड कधी ऐकतही नाही. बघा, आपण म्हणू की व्यर्थ बडबड करतोय तो माणूस, परंतु तू ऐकतोय ना, मग ऐकणाराही तेवढाच दोषी आहे. तू ऐकतोय म्हणून तो बोलतोय, मग तू ऐकलंच नाहीये, तू जर त्या व्यर्थ बडबडीमध्ये स्वतःची रुची दाखवलीच नाही तर समोरचा फार काळ तुमचा घेऊ शकत नाही, फार वेळ घेऊ शकत नाही. आणि ही जी गोष्ट आहे ना, गुरुजी नेहमी मला सांगत असतात, म्हणजे ही गोष्ट मी तुम्हाला सांगते अशी गंमत नाही, ही खरं तर आपल्यासोबतही होतं. व्यर्थ बोलणारे बरेच लोक असतात. आणि असा जर विचार केला तर आश्रम एक अशी जागा आहे जिथे अनेक प्रकारचे लोक येतात. असं नाहीये, कुणीही येऊ शकतं. आश्रम सर्वांचं स्वागत करतो. मग तिथे अनेक प्रकारचे लोक येतात. त्याच्यामध्ये काय होतं, जर तुम्ही व्यवस्थित प्रश्न करताय की स्वामीजी आम्ही साधना करतो, कधी जप करतो, पूजा करतो, तुमचा आध्यात्मिक प्रश्न असेल तर त्या प्रश्नाला सोडवण्याकरता त्यांच्याकडे वेळच वेळ. परंतु प्रपंचाच्या ज्या गोष्टी आहेत, समजा ठीक आहे, फार जास्त जी घनिष्ठ समस्या असते त्याला जर काही देव उपाय असेल की तुम्ही समजा एखाद्याला म्हटले हनुमान चालीसा करा किंवा गीता वाचा, आदी उपदेश ज्याच्यासाठी होऊ शकतो, त्या समस्या तुमच्या सोडवतील. परंतु काहीतरी फालतू तुम्हाला वेळ आहे, घरी भरपूर वेळ आहे, काही कामच नाहीये, मग त्यावेळी जायचं आणि बसायचं आश्रमात टाइमपास करत. मग अशा वेळी समोरच्याची बडबड ऐकून घ्यायला त्यांच्याकडे वेळ नसतो. तुमच्याकडे जेव्हा वेळ नसतो, बघा, तुमच्या कामामध्ये तुम्ही व्यस्त असता, तेव्हा काय करता? आश्रमाकडे जातही नाही, कधी बघतही नाही, इकडे स्वामीजींचं काय चाललंय, आपल्याला काय करायचंय.
आणि जेव्हा वेळ असतो मग जाऊन बसायचं. मग त्याच्यामध्ये सुद्धा एक जी गोष्ट असते ना, आता हे उदाहरण का घेतलं कारण व्यक्तिगत अनुभवाचं असल्या कारणाने थोडं लवकर समजू शकतं. त्याच्यामध्ये असं होतं की आश्रमामध्ये आले, व्यर्थ बडबड चालली, उगाच काहीतरी बोलते ज्याचं काही अर्थ नाहीये. अशा लोकांना आपण हे तर नाही म्हणू शकत तुम्ही बोलू नका अथवा तुम्ही निघून जा, हा शब्द तर कधीच बोलू शकत नाही. उलट आपल्याला जावं लागेल तरी चालेल, पण लोक आले तर ठीक आहे, बसा बसा. येतात ना ते फार मोठं आहे. आश्रमासारख्या ठिकाणी येणं सुद्धा फार मोठी भाग्याची गोष्ट आहे. तर मग गुरुजी म्हणतात, अच्छा घेऊन या, थोडा ग्रंथ घेऊन या. मग व्याकरण उघडते आणि व्याकरण जर त्या ठिकाणी मला शिकवायला लागले, समोरच्याला काही कळणार नाही, त्याला जर त्याच्यामध्ये आवड लागली, हा बसा थोडा वेळ बसू आणि ऐकू, तर तो बसेल. त्याला जर तिथे जरा बोर वाटलं, रे काय चाललंय यांचं, काय बोलतात काही कळतच नाही, सगळं निघून जाते, मग तो लगेच म्हणतो, स्वामीजी येऊ का? म्हणजे असं होतं. आणि बऱ्याचदा असं झालेलं आहे. काही अभ्यास वगैरे तो वेळ नसतो क्लास घेण्याचा, परंतु गुरुजी काय म्हणतात, म्हणजे ही अशी पद्धत आहे, कारण तुम्हाला असं वाटेल की हे चुकीचं करतायत की काय, समोरच्याला जा म्हणू शकत नाही, परंतु अशी काही प्रक्रिया केली की तो स्वतःच निघून जातो. ही गोष्ट आहे. संत महात्म्यांच्याकडे जो वेळ असतो अत्यंत मूल्यवान आहे. त्यांचा एक एक क्षण फार मूल्यवान आहे, कारण की तो प्रत्येक क्षणाचा विनियोग ते त्या आपल्या चिंतनामध्ये करतात, स्वाध्यायामध्ये करतात. आपला वेळ निरर्थक बडबड करण्यामध्ये निघून जातो, परंतु संत महात्मे कधी या प्रकारे व्यर्थ विलाप करत नाही, आलाप करत नाही. निरंतर शास्त्र चिंतन, भगवत चिंतन याच्यापेक्षा दुसरी गोष्ट नसते. दिनरजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे, अनेक प्रमाणे संत महात्म्यांचे. आणि ते फक्त एवढं, ते स्वतःचा अनुभव सांगतात, आमच्याकडे दुसरं कामच नाहीये. आणि जर गोविंदाचे पवाडे म्हणजे भगवत चिंतन नाही केलं तर मग करणार काय, हा एक प्रश्न आहे. काय करणार बघा, काही करण्यासारखं काही नाहीच आहे. आणि मग करणार काय, काही झालं तरी ना फिरून फिरून तिथेच यावं लागतं. हा या प्रकारे ही भगवत चिंतन करण्याची अशी सवय लागून जाते, मग त्याच्या व्यतिरिक्त जीवन जगणं कठीण होऊन जातं. त्याच्या व्यतिरिक्त माणूस राहू शकत नाही. असे संत महात्मे. त्या ठिकाणी शौनकजी महाराज म्हणतात की महाराज ही जी गोष्ट आहे ती तरच तुम्ही सांगा, जर ती भगवत कथा परक आहे, त्याच्यामध्ये भगवान श्रीकृष्णाची कथा आहे, तरच ती आम्हाला सांगा, नाही तर सांगू नका. किती सुंदर सांगतायत. सूतजी महाराज आता वर्णन करतात की असं झालं, यदा परीक्षित कुरुजांगले वसन कलिं प्रविष्टं निज चक्रवर्तिते निशम्य वार्ता मनति प्रियां ततः शरासनं संयुग शौंडिरादरे. हे शौनकजी महाराज, एकदा असं झालं, राजा परीक्षित कुरुजांगले म्हणजे कुरु प्रदेश जो आहे, हस्तिनापूर अर्थात त्यांचं जे राज्य आहे त्याच्यामध्ये निवास करतात. वसंत कलिं प्रविष्ट, कलियुगाने प्रवेश केला, आगमन झालं. निज चक्रवर्तीते निशम्य वार्ता मनति प्रियां ततः. आणि अशा प्रकारे काय झालं, वार्तालाप सुरू आहे. त्या ठिकाणी कलियुग आलेला आहे अशा प्रकारे कळलं. तर जेव्हा परीक्षित महाराजांना संपूर्णपणे ज्ञात झालं की आपला शत्रू आक्रमण करत आहे आपल्या राज्यावर, त्याच्यामुळे शत्रूचं दमन करणं हे आपलं कर्तव्य आहे. म्हणून राजाने काय केलं, स्वलंकृतं शाम तुरंग योजितम रथम मृगेंद्र ध्वजमाश्रित पुरात. त्यांचा रथ कसा होता, निघाले ना तर युद्धाला सगळी सेना जमवून, तर त्या सेनेमध्ये त्यांनी कोणतं शस्त्र घेतलं, त्यांचा रथ कसा सजला होता, त्यांच्या पूर्ण सेनेमध्ये काय होतं, हत्ती किती, रथ किती, घोडे किती, आदी आदी याचं वर्णन आलेलं आहे. कशा प्रकारे सगळी सेना त्यांनी सुसज्ज केली. आणि कलियुग आलेला आहे, जसा शत्रू आलेला आहे त्या प्रकारे त्यांनी कलियुगाचं दमन करण्याकरता त्या ठिकाणी प्रस्थान केलं. तत्र तत्रोपशृण्वानः. आणि असं झालं की बघा, जिथे जिथे राजा परीक्षित जाणार आहे तिथे आधीच ते सगळे लोक जे होते त्यांना आधीच कळलेलं असायचं की राजाची त्या ठिकाणी सवारी येते. मग राजा येत आहे असं जिथे जिथे कळालं तिथले सगळे लोक राजाच्या स्वागताकरता उभे असायचे. कारण की राजाचं जे चरित्र आहे, स्वतः राजा एवढा धर्मात्मा आहे आणि अद्भुत कीर्ती आहे. राजाने अत्यंत मोठमोठे पवित्र कार्य केले होते. बघा, राजाकडे, आपण त्या दिवशी ही आपली गोष्ट झाली होती की राजाकडे जे वैभव आहे ते यज्ञातून येतं
आणि कृपाचार्यांच्या मार्गदर्शनातून त्या ठिकाणी राजाने सरस्वती नदीच्या किनाऱ्यावर, त्या ठिकाणी ती गंगा मैयाच्या किनाऱ्यावर 3 अश्वमेध यज्ञ केले होते. आणि अश्वमेध यज्ञाचं फळ असं असतं की त्या ठिकाणी सर्व देवता आपल्यावर प्रसन्न होतात आणि देवतांची प्रसन्नता मिळाल्यानंतर आपण सगळे सुखी राहतो. बघा, सगळ्यात मोठी गोष्ट, पृथ्वी जी आहे, पृथ्वी माता अत्यंत धन्य होऊन जाते. आणि धन्य कशामुळे होते? त्या ठिकाणी पाऊस पडला तरच. बघा, पृथ्वी माता धन्य कधी होते? पाऊस पडला तर. आणि पाऊस पडायचा असेल तर काय करावं लागतं? यज्ञात भवती पर्जन्य, यज्ञ करावा लागतो. आता या ठिकाणी सांगितले की राजाने यज्ञ केले, यज्ञ करण्यातून त्या ठिकाणी सगळे प्रसन्न झाले देवता. आणि आश्चर्य हो, त्या ठिकाणी आतापर्यंत जेवढ्या राजांनी यज्ञ केले त्या यज्ञामध्ये देवतांच्या प्रीत्यर्थ जी आहुती दिली जाते ती आहुती घेण्याकरता इथे देवता साक्षात आले. याच्या आधी जेवढ्या राजांनी यज्ञ केले एवढे देवता असे आले आणि आहुती घेतली नव्हती कुणी. म्हणजे जसं आपण देवाला नैवेद्य लावतो आणि देवाला समोर येऊनच लगेच खायचं, तसं नामदेवराय होते ना. नामदेवराय भगवंताला स्वतःच्या हाताने खाऊ घालत होते. भगवान परमात्मा खात नाही तर नामदेवराय काही म्हणजे बेचैन होऊन जायचे. भगवंताची जी सेवा आहे अशा प्रकारे करत होते. तसंच राजा परीक्षित सुद्धा त्यांनी असा यज्ञ केला की त्या यज्ञामध्ये मिळालेला भाग ग्रहण करण्याकरता देवता साक्षात तिथं अवतरले होते. आणि ते देवता आलेले पाहून सगळ्यांनी त्यांना नमस्कार केला. अर्थात तिथे जेवढे लोक होते यज्ञामध्ये उपस्थित त्या सगळ्यांना त्या देवतांचं दर्शन सुद्धा झालेलं आहे. एवढे मोठे महान पराक्रमी राजा आहे. या पराक्रमी राजाचा वैभव, त्यांचा पराक्रम संपूर्ण त्रैलोक्यामध्ये जो होणारा जय जयकार आहे तो पाहून सगळे लोक भारावून जायचे. राजा आपल्या राज्यामध्ये येतोय, राजा एवढा मोठा राजा आपल्या छोट्याशा राज्यामध्ये येतोय हे पाहून त्या ठिकाणी जो बाकीचे राजे आहेत छोट्या छोट्या प्रदेशांचे ते सगळेच्या सगळे राजे आपल्या सगळ्या प्रजेला एकत्र करून आपल्या संपूर्ण राज्य साम्राज्य वैभव लक्ष्मी सोबत राजाच्या स्वागताकरता तयार असायचे. कारण क्षत्रियाचं कर्तव्य यज्ञ करतात ना त्याच्यामध्ये दिग्विजय यात्रा म्हणजे काय की आपण एखाद्या राज्यामध्ये जायचं, तो राजा ती प्रजा जर आपल्या समोर आली नाही, आपलं स्वागत केलं नाही, आपल्या छत्राखाली आली नाही तर क्षत्रियाचं कर्तव्य आहे की त्या राज्यावर आक्रमण करायचं आणि युद्ध करून त्या राज्याला जिंकून आपल्या छत्राखाली घ्यायचं. हे तर युद्धाचा नियम आहे ना. मग दूर दूर पर्यंत ही जी राज्यांची सीमा वाढते हे यातूनच. मग राजा जे होते ते निघायचे. बऱ्याचशा ठिकाणी त्यांना युद्ध करावं पण लागलं. परंतु त्या व्यतिरिक्त जर विचार केला तर असे सगळे राज्य, अनेक राज्य होते जे की राजाची वाट पाहायचे की हे राजन तुमच्या आश्रयामध्ये आहोत, आम्ही तुमच्या छत्राखाली आहोत, आम्ही तुमचेच आहोत. अशा प्रकारे सर्व लोक राजाच्या चरणावर समर्पित होते. असे अनेक राज्य त्या ठिकाणी जवळजवळ राजाच्याच छत्राखाली आलेले होते. आणि त्यामध्ये व्हायचं काय, राजा जेव्हा जायचे एखाद्या ठिकाणी, समजा आतिथ्य सत्कार होतोय राजाचा, गेल्यानंतर मग काय होतं, राजा बसलेला एखाद्या मोठ्या सिंहासनावर आणि मग सगळी प्रजा, सगळे मोठमोठे जे लोक होते, म्हातारे कुतारे जेवढे असतात ना ते जाऊन असे समोर बसायचे आणि राजाची अनेक प्रकारे प्रशंसा करायचे. सगळ्यांना आनंद वाटायचा की राजाही साक्षात देवता आहे आणि अगदी देवाप्रमाणे आमचं रक्षण पालन करतोय, हा राजा अत्यंत दयावान आहे. म्हणून राजाचं कौतुक करायचे आणि राजाच्या कौतुकापेक्षा जास्त राजाच्या कुळाचं कौतुक करायचे. बघा, जिथे आहे ना की घरामध्ये जर चांगलं आहे, लोक घरामध्ये संस्कार चांगले आहेत, घरामधले लोक सभ्य आहेत. समजा एखाद्याच्या घरात खूप चांगले सभ्य लोक राहतात आणि त्याच्या घरामधून जर एखादा मुलगा कुणी आला तर आपल्याला काय वाटेल की नाही याला सुद्धा नक्की वळण असेल बरं का. त्याचं आचरण अद्याप पाहिलं नाही आपण, पण ठरवतो काय की चांगल्या घरातून आला याचा अर्थ त्याचं वळण पण चांगलं असेल. कारण की आपल्याला विश्वास आहे की जे लोक आहेत त्यांची आपल्याला माहिती आहे, त्यांचा आपल्याला परिचय आहे. तिथं बरेचसे लोक तर राजाच्या पराक्रमावर तर होतेच भारावून गेलेले, परंतु राजाचे जे वंशामध्ये असणारे जे पूर्वज आहेत त्या सगळ्यांच्या गाथा तिथे गायल्या जायच्या. पांडवांची गाथा गायली जायची. बघा, म्हणायचे की हे पांडव, महाराज युधिष्ठिर त्यांच्यासारखा शासन करता अद्याप पाहिला गेला नाही. तर महाराज युधिष्ठिर फार उच्च कोटीचे राजे होते, स्वतः स्थितप्रज्ञ स्थितीवर आरूढ असणारे थोर महात्मे होते. मग असे राजा युधिष्ठिर त्यांच्या वंशामध्ये आलेला हा राजा आहे, तर निश्चितच त्या ठिकाणी कसा असेल,
फार पराक्रमी, फार धर्मात्मा, फार दयावान असेल. राजा ज्या ठिकाणी की अभिमन्यूने स्वतःच काहीही पाहिलं नाही बघा. अगदी बालपणापासून कधी माता पित्याचं म्हणजे एकत्र प्रेम मिळालंच नाही. जन्मच झाला कुठे? आपल्या मामाच्या घरी. मामाकडूनच सगळं काही शिकले. भगवान श्रीकृष्ण त्यांचे मामा होते अभिमन्यूचे. तर तिथे सगळं काही शिक्षण झालं. थोडाफार संयोग आला होता पित्यांच्या आपल्या सगळ्या परिजनांमध्ये राहण्याचा. तेवढ्यात वीरगती प्राप्त झाली. म्हणजे आपल्या देशाच्या हिताकरता, आपल्या स्वजनांच्या हिताकरता, आपल्या सर्व लोकांच्या हिताकरता एका क्षणामध्ये अभिमन्यूने 7 महारथींच्या द्वारे त्या ठिकाणी मारला गेला. स्वतःला वाहून टाकलं देशाप्रती, आपल्या मातृभूमीप्रती, या संपूर्ण आपल्या कर्तव्याप्रती वाहून टाकलं. या राजाचा म्हणजे अभिमन्यूचा हा पुत्र आहे. अभिमन्यू राजा झाला असता ना, जर त्या ठिकाणी हे चालू असतं, अभिमन्यू जर त्या ठिकाणी मारला गेला नसता तर राजा अभिमन्यू झाला असता. परंतु कारण तो सगळ्यात मोठा होता, परंतु तो मारला गेला. त्याच्यामुळे उरलेला हा त्याचा मुलगा परीक्षित. मग ज्या वंशामध्ये एवढं सगळं सुंदर चाललेलं असतं, दिव्यता आहे ज्या वंशामध्ये, तो राजा किती दिव्य असेल. त्याच्यामध्ये स्वाभाविक ते सगळे गुण येतात. नाहीतर आपण काय म्हणू की चिखला, हो कस काय चिखलात कमळ उगवलं. म्हणजे एखाद्या घरामध्ये समजा अजिबात संस्कारच नाही, अजिबात वळत नाहीये, आणि त्या मुलाकडून जर अपेक्षेपेक्षा जास्त आपल्याला संस्कार पाहायला मिळले तर आश्चर्य होतं की नाही. अरे बापरे, कोणाचा मुलगा? मग आपण विचारून अरे त्याचा मुलगा. आणि म्हणजे याच्यामध्ये एवढे सगळे गुण आले कुठून, असाही प्रश्न पडतो. किंवा काय बघा, बाप कसा गावामध्ये किती इज्जत आहे, त्याची नाव आहे गावामध्ये, एवढं छान त्याला समजलं जातं. आणि फार उच्च कोटीचा तो माणूस, स्वभावाने छान, अमुक तमुक बोलतात लोक. आणि त्याचा मुलगा अरे रे 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 म्हणतो ना, कसं बरं. म्हणजे एक साम्य नसल्यानंतर वाईट वाटतं. कारण तिथे जे आहे तसं असलं पाहिजे अशी अपेक्षा असते. इथे प्रजेची सुद्धा त्याच्या आधीच अपेक्षा असायची की पांडवांची ख्याती आम्ही ऐकलेली आहे, आपल्या पूर्वजांची ख्याती त्या ठिकाणी गायली जाते. असं सगळं पाहून त्या ठिकाणी जो राजा परीक्षित आहे तो स्वतः अत्यंत प्रसन्न होऊन जायचा. आनंद वाटायचा की आज माझे दादा, माझे परदादा, माझे सगळे वंशामध्ये असलेले सगळे लोक, त्यांची किती मोठी ख्याती आहे. बघा, मी त्यांना पाहिलं नाही ना, मी त्यांना कुणाला एवढं जवळून पाहिलं ना, त्यांना अनुभव केलेला आहे. जे पितामह भीष्म आहेत ते तर माझ्या जन्माच्या आधीच गेलेले, परंतु त्यांची ख्याती या सगळ्या लोकांच्या तोंडून ऐकल्यानंतर मला अत्यंत प्रसन्न वाटतं की ते एवढे मोठे देवाचे भक्त होते आणि एवढे मोठे पराक्रमी सगळे लोक आमच्या या वंशामध्ये होते. ही सगळी कहाणी जेव्हा राजांनी ऐकायची सगळ्यांकडून, फार आनंद वाटायचा. आपल्यालाही वाटतं की नाही आनंद वाटेल की नाही. एखाद्याने सांगितलं, हो तुमचे आजोबा, तुमचे पंजोबा, तुमचे अमके बा, काय म्हणतात त्याला, पुढचं सगळं, जुने लोक जेव्हा एकत्र येते म्हणजे हो फार धार्मिक माणूस, हो फार धार्मिक. त्यांच्याकडे एवढे संस्कार होते, एवढे भजन करायचे, एवढे पूजन करायचे, सत्संग ऐकायचे, फार आवड त्यांना आणि फार स्वभावने छान. असं जेव्हा आपण स्वतः ऐकायचो मग आपल्याला बरं वाटतं, चला त्यांच्या वंशात आपण एक म्हणून. हा समोरचा काय समजतो, मी पण चांगला आहे, आपण कशी का असणार, पण आपल्याला काय वाटतं की समोरचा समजते, बाबा छान समजते. म्हणजे एक तिथे एक बरं वाटतं, आनंद वाटतो. राजा परीक्षितलाही असाच आनंद व्हायचा की आपले सगळ्या वंशामध्ये असलेल्या लोकांची एवढी प्रशंसा होते. खरंच खूप मोठे महान पुरुष होते सगळे ते. अशा प्रकारे राजा फार आनंद त्या ठिकाणी करून आपल्या प्रजेच्या सगळ्या सुखदुःखांना स्वतः जाऊन भेट देऊन सगळ्या समस्या सोडवायचा. अशा प्रकारे राजा जवळ सगळ्या पृथ्वीवर स्वतःचं राज्य प्रस्थापित करणारा, जवळ सगळं दिग्विजय संपत आला होता. ही दिग्विजय यात्रा संपवून आता हस्तिनापुरामध्ये यायचंच होतं. तर त्यांनी एका ठिकाणी वनामध्ये एका शिबिर लावलं होतं. स्वतःचं शिबिर लावतात ना राजे लोक, जसं व्यवस्था नसते प्रत्येक ठिकाणी, मग व्यवस्था आपली सोबतच घेऊन चालायची. शिबिर लागलं होतं आणि त्यामध्ये राजा विश्राम करत होते. पण त्यांनी ऐकलं अशी कुजबूज चालू आहे, कुठेतरी बडबड चालू आहे, काहीतरी कोणीतरी बोलतंय आणि काय संवाद चाललेला काही कळेना. म्हणून राजा थोडासा शिबिराच्या बाहेर आला, आपली जी कुटी काय असेल त्याच्या बाहेर आला. राजाने पाहिलं की शेजारी आवाज येतोय, म्हणून थोडस 2 पावलं पुढे गेला राजा. तर त्या ठिकाणी आवाज येत होता. काय आवाज येत होता, एक गाय आहे आणि एक बैल आहे आणि ते दोघेही एकमेकांशी फार छान पैकी बोलतायत.
त्यांचं हितगुज काहीतरी चालू आहे. म्हणून राजाने थोडं आणखी पुढे जाऊन काय चालले म्हणून ऐकण्याचा प्रयत्न केला. राजा गेला, पाहिलं गाय आणि बैल दोघे बोलतायत. तर तेच गाय बैल होते जे ज्यांना झुंपलेलं होतं. तर गाय बैल जी आहे, गाय जी आहे फार जीर्ण शीर्ण आहे, फार दुःखित आहे, रडते, फार व्यथा करते. आणि जो बैल आहे तो सुद्धा त्याची अवस्था फार वाईट आहे. राजाने पाहिलं की एकाच पायावर उभा तो बैल फिरत फिरत आला आणि गायीसोबत आता त्यांची दोघांची चर्चा चालली. तर काय चर्चा चालली आहे ना याचं या ठिकाणी वर्णन करतायत. तर पहिल्यांदा आपल्याला हे पाहावं लागेल की गाय आणि बैल आहेत कोण. त्यांना नुसतंच आपण गाय बैल म्हणतोय, परंतु त्याचं या ठिकाणी फार विशेष वर्णन आहे. म्हणतात की ती गोमाता जी आहे ती साक्षात पृथ्वी आहे. बघा, पृथ्वी जी आहे ना, जेव्हा जेव्हा पृथ्वीला त्रास झालाय, जेव्हा जेव्हा पृथ्वीवर अत्याचार अन्याय वाढलेला आहे, तेव्हा तेव्हा पृथ्वीनं एका गायीचं रूप घेतलं आणि भगवंताकडे प्रार्थना करायला गेली. जेव्हाही असं झालं गायीचं रूप घेऊन गेली. तर इथेही असंच आहे, कारण पृथ्वीवर अनेक प्रकारचे अत्याचार अन्याय आदी आदी चाललेले असल्या कारणाने ती अत्यंत दुःखी झाली आणि तिने एका गायीचं रूप घेतलं. आणि तिथे जो बैल आलेला आहे तो बैल दुसरा तिसरा कुणी नाही तर साक्षात धर्म आहे. साक्षात धर्म आणि माता पृथ्वी हे दोघे त्या ठिकाणी एकत्र आले आणि आता त्यांचा संवाद सुरू आहे. तर संवाद करत असताना सगळ्यात पहिलं गोमाता काही बोलत नाही, ती शांत आहे, गुपचूप बसली आहे. माता पृथ्वी काही बोलत नाही. आणि आता धर्म जे आहे म्हणजेच वृषभ बैल त्या ठिकाणी बोलू लागले. काय म्हटले? कच्चिद भद्रे नामयमात्मात्मनस्ते विच्छायासि म्लायते सन्मुखेन आलक्ष्ये भवति मंतराधिं दूरे बंधुं शोचसि कंचनांब. त्या ठिकाणी जाऊन विचारतायत धर्म कुणाला? पृथ्वी मातेला. हे कल्याणी, हे पृथ्वी माता, तू बरी तर आहे ना? कुशल मंगल तर आहे ना? तुझं काय बरं चाललंय ना? पहिलं प्रश्न केला. बघा, तू मग परत म्हणताय तू रडते का? दुःखाचं काय कारण आहे? मला कळत नाही, तू एवढी का दुःखी झाली, एवढी क्षीण झालीये? मग बघा, जेव्हा असा संवाद चाललेला आहे धर्म आणि देवी पृथ्वीचा, हा काही साधा संवाद नाहीये, फार मार्मिक संवाद आहे. आणि हा संवाद जर आपण सर्वांनी ध्यान देऊन ऐकला तर आपल्याला आपल्या जीवनाची वास्तविकता कळून जाईल. आज कलियुगामध्ये नेमकं काय चाललंय या गोष्टीचं जे सारासार विवेक आहे तो आपल्याला कळून जाईल. माता पृथ्वीला उद्देशून त्या ठिकाणी धर्म म्हणतात की हे भगवती, तू का बरं एवढी दुःखी आहे? तू का रडते? रडण्याची मला कारण सांग. जेव्हा असं विचारलं माता पृथ्वी काही बोलत नाही, आणखी रडायला लागली. त्या ठिकाणी मग धर्म जे आहे ते स्वतः अनुमानिक त्या ठिकाणी कारण सांगतात की मला कळते तू का रडत असशील. तर जवळजवळ 14 कारण त्या ठिकाणी धर्माने सांगितले बरं का, एक नाही, असे 14 कारण सांगितले. तर म्हणतात बघा, असं वाटते की तुझे जे बंधू बांधव आहेत, कोणी आपले नातेवाईक असतात, आई वडील असतात, भाऊ बहिणी वगैरे जे कोणी असतात, मला असं वाटते की ते सगळेच्या सगळे तुला सोडून निघून गेले कुठेतरी. सगळे तुला एकटीला सोडून निघून गेले किंवा सगळेच्या सगळे या पृथ्वीवरून निघून गेले, स्वर्गी गेले, मरून गेले सगळे, असं वाटतंय. कोणीच राहिलं नाही, तुझं उरलं नाही म्हणून तू एकटीच बसून रडते. अशा प्रकारे पहिलं कारण दिलंय की बंधू बांधव एक तर परदेशात गेले, नाहीतर पृथ्वी सोडून म्हणजे शरीर सोडूनच गेले. त्यानंतर वृषभाने दुसरं कारण दिलंय की मला असं वाटतंय की तुला असं वाटत असेल की अरे हा बैल आला समोरून आणि याला एकच पाय आहे, 3 पाय तुटलेले आहे, शिवाय असलेला एक पाय तो सुद्धा काही चांगला नाहीये. मग माझं हे जे दुःख आहे, मी 3 पाय नसल्याचं माझं जे दुःख आहे, माझं दुःख पाहून तुला दुःख नाही वाटत ना? म्हणजे हे दुसरं कारण सांगितलं. पुढे म्हणतात मला असं वाटतंय की कळतंय की आज पृथ्वीवर फार अत्याचार अन्याय सुरू आहे. हे तिसरं कारण त्या ठिकाणी धर्म सांगतात की बघा, पहिल्या काळामध्ये चांगले महात्मा लोक जे होते त्यांचं ऐकलं जायचं, संत महापुरुषांचा उपदेश ऐकला जायचा, मोठ्या वाढ वडीलधाऱ्या लोकांची आज्ञा पाळली जायची. कुणी जर आपल्याला काही सांगितलं तर ती आज्ञा कधी कोणी टाळत नव्हतं, प्रत्येक गोष्ट ऐकली जायची. आपले जे वडीलधारे लोक आहेत त्यांचा आदर केला जायचा. आणि आता काय होतंय, शूद्र बुद्धीनं शासन केलं जाते, म्हणजे ज्यांना काही अक्कल नाही,
ज्यांना काही कळत नाही, ज्या गोष्टीचं काही ज्ञान नाही, अशा लोकांच्या द्वारे शासन केलं जाते. शासन म्हणजे तुम्ही असं नका समजू की जसा राजा शासन करतोय आणि त्या शासनामध्ये त्याला अक्कल नाही, ते सरळ राजा परीक्षकाकडे जाईल. परंतु इथे तसं विचार नाही करायचा. सामान्य जनजीवनामध्ये जेव्हा आपण जगतो, काय केलं पाहिजे काय नाही आदी आदी याचा जो विषय आहे, याच्यामध्ये आपण वाडवडीलधाऱ्या लोकांची आज्ञा पाळून जर ते आचरण करत असू तर त्या ठिकाणी समजायचं की व्यवस्थित सगळं चाललेलं आहे. परंतु शासन जे आहे दुर्बुद्धी लोक करणार आहेत, अत्यंत क्षुद्र बुद्धी, ज्यांना काही कळतच नाही, ज्या गोष्टीमध्ये काही अकल नाही, तिथे जाऊन त्याला शिकवत बसायचं की असं कर, आणि तुला येतच नाही तर तू सांगतो कसं काय, आणि समोरच्याने तेच ऐकायचं. ऐकल्यानंतर त्याची काय दुर्गती नाही होणार तर काय होईल. मग असं सांगितलंय की शूद्र बुद्धीने त्या ठिकाणी शासन होते. किंवा आणखी एक गोष्ट असू शकते, त्यामुळे तुला वाईट वाटते हे तर कळते, पण आणखी एक गोष्ट सांगितली वृषभाने. ते म्हटले की आज पृथ्वी जी आहे ती यज्ञहीन झालीये, यज्ञच होत नाही पृथ्वीवर. बघा पूर्वीच्या काळामध्ये यज्ञ चालायचे, जसं आता इथे यज्ञ आहे जो नैमिषारण्यामध्ये 1000 वर्ष पर्यंत चालणारा मोठा विशाल यज्ञ चालू आहे. त्या यज्ञामध्ये शौनकादी ऋषीमुनी सगळे सहभागी आहेत. मग म्हणजे विचार करा केवढा मोठा यज्ञ आहे, त्यांचं आयुष्य किती असेल याचा अर्थ. मग आयुष्यामधले अर्ध्यापेक्षा जास्त काळ तर फक्त यज्ञ करण्यातच घालवतात. पूर्वीच्या काळामध्ये अश्वमेध यज्ञ, ज्योतिष्ठोम यज्ञ, अग्निहोत्र आदी करायचे, चातुर्मास्य, निरुड पशुबंध याग आदी आदी खूप मोठे मोठे यज्ञ करायचे, सोमयाग वगैरे. आज तर कोणते यागच होत नाही. वैदिक याग जे आहेत ना आता होतच नाहीयेत. वैदिक यागामध्ये अनेक विधिविधान असतं, खूप मोठे मोठे यज्ञ व्हायचे पहिल्या काळामध्ये, आता होत नाही. आजकाल झालं तर मग कधी कधी आपल्या घरी शांती घातली, त्याच्या निमित्ताने ते यज्ञकुंड चालतं, तेवढ्या पुरतं होईना. बघा लोक म्हणतात बरं का, शांती घालणं काही गरजेचं आहे का, ते केलंच पाहिजे का, असं विचार करतात लोक. आणि बाळ शांत होतील का, शांती घातल्यानंतर होतात ना शांत. तुमचे बाळ झाले की नाही शांत? नाही झाले. हा मला माहिती होतं बाळ काही शांत झाले नाही, म्हणून तुम्ही म्हणणार मग कशाला करायची शांती. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, मग अशी जी आहे ना, हे कशाला करायचं ते कशाला करायचं असं म्हणून म्हणून ना नास्तिकता आपल्या आतमध्ये वाढत जाते. ती नास्तिकता खंडित करण्याकरता, कुठेतरी आस्तिकता आपल्यामध्ये वाढण्याकरता ते करणं गरजेचं आहे. हा माहिती आहे तुम्हाला की शांती घालून हा काही शांत होणार नाही, परंतु त्याच्या शांतीच्या निमित्ताने का होईना तुमच्या घरात काहीतरी देवकार्य होतंय हे लक्षात घ्या. त्याच्या निमित्ताने, नाही तर तुम्ही कोणतं आवर्जून काम करणार आहे, नाही करत काही. आजकाल ती कोणती प्रथा पद्धत विधिविधान काही राहिलं नाही, सगळं मोडून टाकताय लोक. जे आता लग्न कसं लागतं ते माहित नाही बरं का. लग्नामध्ये आम्ही कधीच जात नाही, मी असं लग्न जवळून कधी पाहिलंच नाही, त्याच्यामुळे काही अनुभव नाही. परंतु ब्राह्मण काका लोक आश्रमात येतात ना, ते म्हणतात काय लग्न झालं, मुहूर्त काढला होता आणि लग्न झालं कधी म्हणतात. आणि बघा सगळे लोक, तुम्ही सगळे लोक बघा लक्षात घ्या बरं का, तुम्ही लग्न करता, खरेदी करता, कधी करता ती खरेदी? लग्नाच्या दिवशी. हा कधी? आधी किती आधी? महिना, 2 महिने, 4 महिने. हा सोनं करायचे, बस्ता करायचा, अमक करायचं, याला त्याला साडी घ्यायची, हे सगळं लक्षात राहतं तुमच्या. परंतु आपल्याला लग्न जेव्हा करायचे तर ते लग्न म्हणजे काय, फक्त लोकांच्या समोर एकमेकांना माळा घातल्या म्हणून झालं सगळं, हे काय ते लायसन मिळालं की काय तुम्हाला मग तिथे सगळं प्रपंच करण्याचं? ते नाहीये. लग्न एक फार उत्तम अशी पद्धती आहे आपल्या भारतीय संस्कृतीची. विवाह एक फार मोठा संस्कार आहे. विवाह संस्कार संपन्न करण्यासाठी फार मोठी विधी आहे. 3-4 दिवसापर्यंत त्या ठिकाणी अनेक प्रकारच्या विधी, यज्ञ, याग आदी संपन्न करून गृहस्थ जीवनामध्ये प्रवेश करायचा. आणि त्या जीवनामध्ये सुद्धा आम्ही निरंतर एकमेकांच्या सहाय्याने भगवत कार्य करत राहू या प्रकारचा प्रण घेऊन त्या ठिकाणी करायचे, सत्कार्य करायचे. आणि ते सगळं काहीच नसतं. तुम्ही जेव्हा विवाह संपन्न करता, एक मुळात अशी यादी सुद्धा बनवत नाही की जसं आपण विवाहामध्ये बाकीची यादी बनवतो, काय काय मेन्यू करायचा वगैरे वगैरे सगळं असतं. परंतु ब्राह्मणांना कधी विचारत नाही की सामान काय काय आणायचंय पूजेसाठी, पूजेसाठी काय लागतं, कधी विचारत नाही. ही गोष्ट फार दुःखाची आहे. बघा तुम्ही नसतात तिथे, वेळी विधी जेव्हा चालतो ना, तुम्ही कुठे फोटो शूटिंग आहे, कुठे काय सगळं चालू असतं, उद्योग काहीतरी वेगळे चालू असतात. या सगळ्यामध्ये तुम्ही हे पाहत नाही की ज्या यज्ञकुंडाचे तुम्ही 7 फेरे घेतात तो यज्ञकुंड कसा आहे. बऱ्याच ठिकाणी असं सांगितलं ब्राह्मण काकांनी की कुठलं तरी घाणेरडं घमेलं पडलेलं, ते उचलून आणलं, त्याच्यामध्ये नारळाच्या शेंड्या, कागद कुगद ते फटाकड्याचे जाळले
आणि माचीसही नाही पेटवायला, कसं तरी ती आग लावली म्हणे आणि फेऱ्या मारल्या, झालं औपचारिकता. कशाला करायची? त्यापेक्षा मग काही नाही, ते जे म्हणतात ना तिथे एकत्र जाऊन काही करायचं, ते कोर्ट वगैरे करतात ना, ते चांगले. म्हणजे हे सगळं खर्च करण्यापेक्षा जर करायचंय ना, यज्ञ विधीला फार महत्व आहे. ती विधिविधान जर होत नाही तर तुम्ही नियमाने, शास्त्री आपल्या भारतीय वैदिक सनातन संस्कृतीच्या नियमाप्रमाणे अद्याप पती पत्नी नाही आहेत, फक्त समाजाला दाखवण्याकरता आहात, परंतु सनातन संस्कृतीप्रमाणे ते मान्य नाहीये. जोपर्यंत विधी पूर्ण होत नाही, त्या विधिविधानाचं पालन होत नाही, तोपर्यंत ते सहज होऊ शकत नाही, शक्य नाहीये. आणि जर विवाह संस्कार तुमचा चांगला होत नाही, पुढे तुमचे अपत्य फार चांगले होणार आहेत का? आज ती एवढी विचित्र सगळी प्रथा आहे की एवढ्या उन्हामध्ये लग्न लागतात तर त्याच्या आधी 2-4 तास तिथे सगळं काय काय चालू असतं उद्योग. मोठे मोठे पारंपरिक वाद्य तर काही उरले नाही. पहिल्या जे चौघडा सनी वगैरे असं असायचं तसं काही राहिलं नाही. तर त्याच्यामध्ये हे सगळे अगदी नृत्य काय म्हणायचं त्याला? ते काय नृत्य आहे का? काय असतं ते? उगाच काहीतरी. तर त्या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही विचार करताय की आमची पिढी का बिघडते पुढे. मग तुम्ही जर सुरुवातच तुमच्या जीवनाची बिघडलेल्या गोष्टीपासून करताय, आपली संस्कृती जी नाही त्याच्यामध्ये स्वतः जाऊन इतकं जास्त प्रेरित होऊन करताय, तर त्यातून आपल्या जीवनाचं कधी कल्याण होणार नाही. तुम्ही 2 तासाच्या सुखाकरता उभ्या आयुष्याचं दुःख अंगावर पत्करून घेताय. ही किती मोठी चूक आहे. आणि कोणाची ही चूक? आपली नाही तर कोणाची? मग जे आहे विधिविधान म्हटलेलं यज्ञ केला पाहिजे, तिथे सुद्धा यज्ञ केला पाहिजे. मग यज्ञाचं जे महत्व आहे फार अद्भुत आहे. यज्ञाच्या माध्यमातून आपण काहीही मिळवू शकतो. मोठमोठे यज्ञ करून त्या ठिकाणी राजा लोक स्वर्गाचं वैभव सुद्धा मिळवत होते. म्हणून या ठिकाणी यज्ञाचं फार महत्व आहे. आज पृथ्वी जी आहे यज्ञहीन आहे, कुठे यज्ञ होत नाही. आणि जेव्हा यज्ञ होतो, यज्ञ झाला की जसं आपलं आता सांगितलं की राजाचे भाग, त्या ठिकाणी राजाने दिलेले भाग ग्रहण करण्याकरता देवता लोक यायचे. मग देवता प्रसन्न झाले तर काय होईल बघा, इंद्र प्रसन्न झाला तर वेळोवेळी पाऊस पडेल. तुम्हाला पावसाची गरज आहे की नाही? सर्वांना गरज आहे पावसाची, कारण पृथ्वी शस्य सालिनी नाहीये तर खायचं काय तुम्ही? पृथ्वीपासूनच सगळं आलेलं आहे. नुसतं खायचं म्हणू नका, प्रत्येक गोष्ट पृथ्वीमधूनच आलेली आहे. काही जी वस्तू व्यवहारामध्ये आपण आणतो ती प्रत्येक गोष्ट पृथ्वीतूनच आलेली आहे. जे काही आहे 5 भूत एकत्र येतात, परंतु ते सगळे पृथ्वीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचते. म्हणजे विचार करा, जर आपल्याला त्या ठिकाणी पृथ्वी माता प्रसन्न करायची असेल तर यज्ञ करावा लागेल. यज्ञातून देव प्रसन्न होतील. आणि काले वर्षतु पर्जन्या पृथ्वी शस्य सालिनी, पृथ्वी शस्य सालिनी होऊन जाईल. म्हणून त्या ठिकाणी म्हणतात की यज्ञ करणं फार गरजेचं आहे. यज्ञ, आणि आज पृथ्वीवर यज्ञ राहिले नाही. मग यज्ञ राहिले नाही म्हणून देवी पृथ्वी कशी आहे बघा. पृथ्वीचं सौंदर्य काय आहे? हरित क्रांती ज्याला आपण म्हणतो. पाऊस पडला तर हिरवी दिसते, आणि हिरवी दिसली की ते पृथ्वीचं खरं सौंदर्य आहे, खुलून दिसतं. परंतु पाऊसच झाला नाही तर पृथ्वी किती कुरूप दिसेल, सुंदर दिसते का? पाहू वाटतं का? आज जे डोंगर असे उन्हाळ्यामध्ये आपले असतात ते पाहू वाटतात का आपल्याला? तेच डोंगर जेव्हा पावसाचा श्रावण महिना येतो, जेव्हा सगळीकडे हिरवगार असतं, ते किती छान वाटतं. म्हणजे ही जी आहे पृथ्वी अत्यंत सुंदर होऊन जाते जेव्हा त्या ठिकाणी देवता प्रसन्न असतात. मग हे देवता यज्ञाच्या माध्यमातून प्रसन्न होतात. माता पृथ्वी प्रसन्न नाही, कारण की यज्ञच होत नाही. मग त्या ठिकाणी वृषभ सांगताय की देवी हे कारण आहे का तुझ्या दुःखाचं, की तुझ्यावर यज्ञच होत नाहीये. पुढे आणखी एक कारण सांगतायत की अहो मनुष्य जो आहे ना, या पृथ्वीवर असलेला आत्ताचा मनुष्य प्राणी फार हिंस्र प्रवृत्तीचा झालेला. हिंस्र बघा, आता ही गोष्ट मी काही माझ्या मनाने सांगत नाही, मी शास्त्रामध्ये सांगितलेली आहे. हिंस्र म्हणजे काय? आक्रमण करणं. जसा हिंस्र जंतू, पशु ज्याला आपण म्हणतो, वाघ आहे, सिंह आहे, हे सगळे कसे आहेत? पशु, हिंस्र पशु आहेत. आणि माणसामध्ये तीच हिंस्रता आलेली आहे. म्हणजे माणूस बघत नाही ना, माणूस त्या ठिकाणी जंतू प्राणी बघतो ना, काही पाहतोय. कुठेही आपल्या अत्याचाराला काहीही पाश लावत नाही, बंधनच लावत नाही, अंकुशच नाही राहिलेला. कुठेही कधीही कसल्याही प्रकारे हिंस्रता त्याच्यामध्ये पाहायला मिळते. आणि हे सगळं क्रोधामुळे उत्पन्न होतं. क्रोध आला की माणूस
त्या क्रोधाच्या वशामध्ये काही पण करून मोकळा होतो, काहीही करतो. आणि असं दुर्भाग्य असतं आपलं की क्रोधाला आवरण्याकरता आपले माणसं सुद्धा सोबत असे चांगले नसतात कधी कधी. आणि मग क्रोधावर जर आवर घातली नाही तर त्या क्रोधाच्या एका क्षणामध्ये बघा, 1 मिनिटही लागत नाही काही करून मोकळं व्हायला. एका मिनिटामध्ये तो माणूस काहीतरी मोठं कुकृत्य करून ठेवतो, त्याच्यामध्ये अख्खं आयुष्य अगदी मातीत जातं. आयुष्यभर केलेले सगळे प्रयत्न, एवढे कष्ट, एवढं उभं केलेलं असं छानसं आयुष्य त्याला घालवण्याकरता एक क्षणही पुरेसा आहे. मग शास्त्र सांगते की जे हिंस्रक जंतूसारखे आचरण करायला लागलेत आज लोक, फार अनेक प्रकारे एकमेकांविषयी हिंसा मनामध्ये बाळगून ठेवतात. मग शरीराद्वारे पण हिंसा करतात, एकमेकांना मारामारी करून शरीराद्वारे हिंसा. त्या ठिकाणी वाणीद्वारे म्हणजे तोंडाने बोलूनही हिंसा करतात. एखाद्याचं त्या ठिकाणी कटू वचन त्याला बोलूनही हिंसा करतात, नाहीतर त्याला मनापासून काहीतरी तळतळ देतात. ही एक हिंसा एका प्रकारची. म्हणून ही हिंसा करणाऱ्यांची जी प्रवृत्ती आहे माणसामध्ये जास्त झालेली आहे. म्हणून तुला दुःख होते का, हे कारण सांगितलं. त्याच्यानंतर म्हणतात की बघा, स्त्री, बाल आणि वृद्ध या लोकांचा पृथ्वीवर अजिबात आदर होत नाही, त्याच्यामुळे तुला दुःख होते का, असं विचारलं कोणी, देव धर्मानं. की हे पृथ्वी देवी बघा, या पृथ्वीवर स्त्रियांचा सन्मान केला जात नाही. स्त्रियांना त्या ठिकाणी ज्या प्रकारे प्राधान्य, जे मान्यता त्यांना मिळायला पाहिजे, त्यांची ज्या प्रकारे पूजा व्हायला पाहिजे ते होत नाही. कारण शास्त्र सांगते महिला, स्त्रिया ज्या आहेत त्या निरंतर एक कोणत्याही स्थितीमध्ये पूजनीय असतात, ते होत नाही. म्हणून तुला वाईट वाटते का? किंवा छोट्या छोट्या बालकांच्या प्रती आपलं जे कर्तव्य आहे त्याला तू कुणी सांभाळत नाही व्यवस्थित, म्हणून वाईट वाटते का? आणि सगळ्यात मोठी वाईट वाटण्याची गोष्ट म्हणजे वृद्ध लोकांची सेवा होत नाही, त्याच्यामुळे वाईट वाटते का? म्हणजे वृद्ध कोण? आपले आई वडीलच धरा, बाकीच्यांची कोण तुम्हाला सेवा करायला सांगते? कोणी म्हणते गजा शेजारच्या घरामध्ये वृद्ध पडले त्यांची सेवा करा. एवढे मोठे तर आपण नाहीतच मुळात. आपली एवढी मोठी अंतःकरण असते, शेजाऱ्या म्हाताऱ्या कोताऱ्यांची सेवा करत बसायची, त्यांना पुरं नाही येत का? आम्ही आमचं बघू. आपण आपल्याही आई वडिलांची, माता पितेची सेवा करत नाही. हे वृद्धाश्रम आले कधीपासून? पूर्वीच्या काळात वृद्धाश्रम होते का? हे कलियुग जेव्हा आले जास्तीत जास्त घनघोर, या कलियुगामध्ये हे सगळे वृद्धाश्रम आले. वृद्धाश्रम फार मोठी लज्जास्पद गोष्ट आहे आपल्या सनातन संस्कृतीसाठी. ठीक आहे, ते लोक तिथे जाऊन सुखात राहतात, परंतु त्यांना इथे सुख नाही म्हणून तर तिथे जायची वेळ येते. आणि घरी समजा माता पिता आहे तर त्यांची केवढी सेवा होते, किती सेवा होते त्यांची. गेल्यानंतर मग मात्र त्यांच्या प्रित्यर्थ मोठमोठे मग लोक जीव घालते. तुम्ही काय जीव घालतायत? मला एक गोष्ट सांगा. ते चांगलं आहे, ते करावंच पाहिजे, केलंच पाहिजे ते, परंतु जोपर्यंत ते होते त्यांच्या प्रित्यर्थ आज एवढं तुम्ही अन्नदान करताय, जेव्हा ते होते ते एका घासा करता तळमळत होते. मग अशा प्रकारे तुम्ही विचार करा, जेव्हा होते तेव्हा गाली दिली, त्यांना शिव्या दिल्या, आणि मेल्यानंतर मग त्यांच्या प्रित्यर्थ द्यायचा लोटा खाली, काय व्हायचं त्यातून? तांब्या आणि ताट दान करतात ना, त्याच ताटामध्ये जर तुम्ही आहे तेव्हा जेवण खाऊ घातलं असतं तर काय झालं असतं? जेव्हा तुम्ही आता पक्वान्न जीव घालताय, मोठमोठे श्राद्ध कर्म करतायत, हे ते मेनू बनवतायत, लोकांना जीव घालतायत, तेच जेवण जर तुम्ही तोच खर्च जर आई वडील असताना त्यांना केला असता तर निदान पुण्य तर मिळालं असतं. त्या ठिकाणी बाकी जाऊ दे सगळं, लोक त्या ठिकाणी चांगलं म्हणतील किंवा काय होईल, माता पित्याचा आशीर्वाद तर मिळाला असता. बघा, एक खूप वृद्ध लोक, अत्यंत जीर्ण शरीर आहे त्यांचं, ते स्वतः उठू शकत नाही, ते स्वतः चालू शकत नाही, ते आपली कोणतीही क्रिया स्वतः करू शकत नाही. अशा व्यक्तीची जर तुम्ही मनापासून सेवा केली, अजिबात तिरस्कार न करता, त्या व्यक्ती कसंही असू द्या, त्या किती दुर्गुणी असू द्या, पण त्याच्या मनामध्ये तुमच्याविषयी चांगल्याच भावना उत्पन्न होतील. आणि मृत्यूच्या क्षणामध्ये जो व्यक्ती आपल्याला आशीर्वाद देऊन जातो ते आशीर्वाद निरंतर फलवत होतात, ते सफल होतात आशीर्वाद. मग अशा लोकांचा आशीर्वाद घ्यायचा तर त्यांचा अभिशाप घेतला तर आपलं काही कल्याण होणार आहे का? म्हणून बाल वृद्धांची सेवा केली पाहिजे, आणि आज पृथ्वीवर होत नाही. म्हणून माता पृथ्वी फार दुःखी आहे, हे कारण सांगितलं. पुढे म्हणतात, ब्राह्मण जे आहेत ते विपथगामी झाले, ब्राह्मणांच्याकडे ब्राह्मणत्व राहिलं नाही, ब्राह्मणाधम झाले. जसं अश्वत्थाम्याचं उदाहरण होतं. अश्वत्थामा ब्राह्मण असून त्या ठिकाणी एवढं मोठं क्रूर कर्म केलं. अशाच प्रकारे ब्राह्मण लोक आहे, ब्राह्मणांचं काय काम आहे? संत महात्म्यांचं काय काम आहे? ब्राह्मण म्हणजे केवळ ते नाही, संत महात्मे हे सगळ्यांना घ्यायचं इथे. त्यांचं काम आहे की चांगला उपदेश लोकांना करायचा.
संत महात्मे काही तुमच्या घरचे येऊन तुमचे धुणं भांडे नाही करू शकत. तुम्हाला चांगला उपदेश देऊन त्या जीवनामध्ये आनंद कसा घ्यायचा हे शिकवतील. त्यांचं एवढंच कर्तव्य आहे. ते कोणतं शारीरिक कष्ट घेऊन फार मोठं कमवून त्यांना जीवन भरण करण्याची काही गरज नाहीये. ते तुमच्याच जीवन जे गृहस्थ आश्रम आहे त्याच्यावर बाकीचे आश्रम सगळे निर्भर असतात. जेवण करण्यापासून म्हणा किंवा काही म्हणा. जे लोक संन्यासी झालेत म्हणा, मग ते सगळे लोक तुमच्या घरी नाही येणार भिक्षा घ्यायला, तर कुठे जाणार बरं? दुसरीकडे जाऊ शकतात का? नाही ना. मग त्यांच्याकरता तेच एक माध्यम आहे. मग आपण स्वतः जर त्या ठिकाणी त्यांना स्वतःहून सेवा दिली तर खूप चांगलं आहे. मग हे जे आहेत संत महात्मे त्यांचं एक कर्तव्य आहे राजाला चांगला उपदेश करायचा की राजा तू असं असं अनुशासन कर, असं शिकवायचं. एक संविधान म्हणून जे आपलं शास्त्र आहे ते राजाला शिकवायचं आणि त्या संविधानानुसार राज्य शासन सांभाळायला लावायचं. आणि ही बुद्धी त्या ठिकाणी जर राजा एखाद्या वेळी चुकला तर चुकल्यानंतर खवळायचं काम आहे की नाही, समजून सांगायचं काम आहे की नाही. परंतु संत महात्मे हे जर करत नाही, ब्राह्मण लोक जर भयापोटी म्हणा किंवा लालच, ओ एवढा मोठा राजा आहे, राजा आपलं घर सोन्या नाण्याने भरून टाकेल, या लोभापायी जर ब्राह्मणांनी किंवा संत महात्म्यांनी जर राजाची प्रशंसा करायला सुरुवात केली तर राज्य नष्ट झालं म्हणून समजा. राजाची संत महात्म्यांनी कधी प्रशंसा नसते करायची. हा राजा खूप चांगला आहे, धर्मात्मा आहे, नीतिपरायण आहे असं तुम्ही म्हणू शकता. परंतु त्या ठिकाणी समोर जाऊन जे भाट असतात ना राजासमोर, त्या भाटासारखी जर तुम्ही त्यांची कविता गायला लागले, राजाची स्तुती गायला लागले, तर त्या ठिकाणी तुमचं ब्राह्मणत्व नष्ट झालं, विपथगामी झाले. मग असे ब्राह्मण विपथगामी आज पृथ्वीवर काही कमी नाही, असे फार लोक आहेत. म्हणून या लोकांना पाहून माता पृथ्वी दुःखी होते, फार वाईट वाटतं. हे कारण सांगितलं. त्यानंतर म्हटले की क्षत्रबंधू आहे. क्षत्रबंधू म्हणजे जसं आपण त्या दिवशी ब्राह्मण बंधू पाहिले होते. ब्राह्मण असून ब्राह्मणाचं काहीच आचरण नाही, त्याला म्हणायचं ब्राह्मण बंधू. तसंच इथे म्हटले क्षत्रबंधू म्हणजे क्षत्रिय असून त्याच्यामध्ये क्षत्रियाचं काही आचरणच नाही. क्षत्रिय म्हणून त्याला ओळखलं जायचं म्हणजे उपायच नाही, दुसरा काही करतच नाही तो. क्षत्रियाचं जे कर्तव्य आहे मातृभूमीचं रक्षण करणं आणि स्वधर्माचं पालन करून राहणं हे काही पाहायला मिळत नाही. त्याच्यामुळे त्या ठिकाणी गोमाता म्हणजे जी पृथ्वी आहे ती अत्यंत दुःखी आहे. पुढे सांगितलं की आपली जी संस्कृती आहे ती संस्कृतीचं कुठे पालन केलं जात नाही. फार मोठी विभत्स अवस्था आहे. बघा इथून तिथून ना तिथे चालू आपण सगळी गोष्ट आता जेवढी सांगितली ना सगळं काही या एका गोष्टीमध्ये आलं. संस्कृतीचं पालन होत नाही. आपण उठल्यापासून तर झोपेपर्यंत दिनक्रम आपला बघा. रात्री तर झोपण्यात जाते, त्याच्यामुळे त्याचा काय विचार करायचा. संस्कृती कोणती असू द्या, झोप माणसं सारखीच घेते. कसंही झोपायचं म्हटलं तरी झोपच आहे. पण बाकी वेळेला जे आहे ते मात्र आपल्या संस्कृतीवर अनुकूल आहे. मग उठण्यापासून तर झोपेपर्यंत बघा मुळात आपली उठण्याची जी प्रक्रिया आहे तीच पाश्चात्य संस्कृतीनं आपल्याला दिलेली आहे. बघा आपली जी स्वतंत्रता आहे ना, ही स्वतंत्रता स्वेच्छाचारामध्ये बदलून गेली आहे. स्वतंत्रता म्हणजे काय, मी स्वतंत्र आहे, मी फ्रीडम आहे माझ्याकडे, मी काही करू शकतो. परंतु याचा अर्थ असा नाही मर्यादित असलं पाहिजे. तुझं काही पण करणं मर्यादेच्या आत, परतंत्र नकोय. त्यामध्ये स्वतंत्र असून मर्यादित. परंतु आता स्वतंत्रतेच्या नावाखाली स्वेच्छाचार झालाय. मग पहाटे उठण्यापासून आपली जी प्रक्रिया पहिल्यांदा असायची, किती लवकर उठलं पाहिजे शास्त्राच्या नियमाप्रमाणे. आणि तसंही जर आयुर्वेदिक नियम पाहिला आणि हेल्थच्या स्वास्थ्याच्या दृष्टीने जरी पाहिलं तरी पहाटे लवकर उठणं फार उत्तम आहे. प्रत्येक गोष्ट बघा, जो माणूस पहाटे उठतो आपल्या नियमाचं पालन करतो तो माणूस त्याच्या आयुष्यात नक्कीच काहीतरी करतो. एकदम निकम्मा होऊन कधी राहत नाही. आणि जे लोक काहीतरी करतात त्यांच्या आयुष्यात बघायचं ते कधी उठत होते, दिवस माथ्यावर आल्यावर नव्हते उठत ते. आज फार विचित्र पद्धती झाली. म्हणजे मला माहिती आहे तुम्ही इथं जेवढे बसलात ते सूर्योदयाच्या पर्यंत लगभग सगळे उठतात. उठलं तर कधी पाहिजे तसं बघा. पहाटेची वेळ आहे ब्रह्ममुहूर्त ज्याला म्हटलं जातं. ब्रह्ममुहूर्त म्हणजे सूर्योदयाच्या अगोदर 2.5 तास. आता सूर्योदय होतो किती 6 वाजता, म्हणजे कमीत कमी 3:30 ते 4 या वेळेमध्ये आपण उठलं पाहिजे. आणि उठल्यानंतर त्या ठिकाणी जे काही आहे आपले नियम व्यवस्थित प्रकारे पालन केले पाहिजे. पण ठीक आहे तुम्ही फार उशिरा जरी नसले उठत तरी पण तुमच्या घरामध्ये कुणीतरी असं नक्कीच आहे. प्रत्येकाच्या घरात असं कुणीतरी नक्कीच आहे जे फार उशिरापर्यंत झोपून राहतं. ही फार मोठी दरिद्री आहे आपल्याकडे. आता तुम्ही म्हणाले काय बोलतायत तुम्ही, पण हे तुम्ही स्वतः मनामध्ये विचार करा बरं. ही काय वैभवाची गोष्ट आहे का?
फार म्हणजे कौतुकाने सांगायचे, आमचे पोरं 12 वाजेपर्यंत झोपता, असे कौतुकाने सांगायची गोष्ट आहे काही नाही ना. कशी गोष्ट आहे, वाईट वाटतं ना आपल्याला विचार करताना सुद्धा, अरे काय हे एवढ्या उशिरापर्यंत. कारण हे लोक करतात काय, जो माणूस रात्री लवकर झोपतो तो लवकर झोपतो, पण हे निशाचर झाले सगळे. निशाचर म्हणजे रात्री फिरणारे जंतू. निशाचर जे रात्री फिरतात, रात्री जागतात, रात्री खातात, रात्री आपले सगळे उद्योग करतात, ते निशाचर आहेत. मग आज माणूस निशाचर झाला, रात्री 2-3 वाजेपर्यंत झोपत नाही. जेव्हा उठायची वेळ असते तेव्हा हे झोपतात, आणि जेव्हा उठायचं असतं त्या ठिकाणी झोप घेतात. आणि ज्यानंतर की शास्त्र सांगते हे करा ते करा, हे काही पालन करत नाही. या सगळ्या इतक्या विचित्र गोष्टी म्हणजे बोलण्याकरताही वाईट वाटतं, त्याच्यामुळे सोडून द्या. पण एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, जो व्यक्ती पहाटे झोपतो त्याच्या आयुष्यामधलं एक दिवसामध्ये केलेलं जे पुण्य आहे त्याचं अर्ध जे पुण्य आहे ते कमी होतं. तिथे वर्णन आलेले शास्त्रामध्ये, पाप वाढतं आणि पुण्य कमी होऊन जातं. त्याकरता जो व्यक्ती पुण्य कर्म करतो त्यांनी आपल्या आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवायची, पहाटे चुकूनही झोपायचं नाही. त्याच्याकरता एक काम करा ना, तुम्ही संध्याकाळचे जे काम आहे थोडेसे कमी करून तेच काम पहाटे करा. तुम्ही पहाटे उठून ते काम करा ज्या कामाला तुम्ही दिवसभर करत असता, आणि रात्री लवकरात लवकर जेवण करून झोपून घ्यायचं. पहाटे आम्हाला लवकर उठायचं. नाही तर तुम्हालाही ती सवय असू शकते, कुठे टीव्ही बघा, कुठे काय करा, कुठे काय करा. आता फार विचित्र परिस्थिती आहे. हे तर फक्त नमुना झाला. आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट फक्त इंग्रजांकडून घेतलेली, आपण प्रत्येक गोष्ट त्यांच्याकडून दिलेली. म्हणजे याचं आश्चर्य वाटतं, आपण स्वतंत्र झालो, मग ते इंग्रजांपासून नेमकं आपण स्वतंत्र झालो की आपल्यापासून इंग्रज, नेमकं काय झालं हे कळत नाही. प्रत्येक गोष्ट त्यांची आपण अनुकरणामध्ये आणली. खाण्यापासून, उठण्यापासून, बोलण्यापासून सगळ्याच्या सगळ्या गोष्टी एक त्यांच्या सगळ्या आपण अनुकरणामध्ये आणतोय. मग अशा प्रकारे संस्कृती नष्ट झाली, भ्रष्ट झाली. मग ह्या गोष्टीला पाहून देवी पृथ्वीला फार दुःख होतं, फार वाईट वाटतं. पुढे म्हणते त्या ठिकाणी आणखी एक कारण सांगितलं की माणूस जो आहे केवळ भोग विलास करण्यामध्ये आपलं आयुष्य घालवतो. केवळ खायचं प्यायचं, म्हणजे पशु जे कामं करतात ना, आहार निद्रा भयमैथुनंच, खायचं प्यायचं हे भोग करायचं, जे मिळाले त्याच्यामध्ये फक्त भोग विलास करत राहायचं, आणि फक्त या शरीराला तेवढ्यामध्येच घालवून संपूर्ण जीवन अगदी व्यर्थ घालवायचं. अशा प्रकारे या सगळ्या गोष्टींना पाहिलं तर माता पृथ्वीला अत्यंत दुःख वाटतं. मग हे सगळे कारण आहेत का देवी पृथ्वी? आणखी एक कारण त्या ठिकाणी वृषभाने सांगितलं, बैलाने सांगितलं की मला असं वाटतं की आतापर्यंत भगवान श्रीकृष्ण परमात्मा या पृथ्वीवर होते, त्यांचे पद या ठिकाणी निरंतर होते, परंतु आता काय झालं, त्यांनी पृथ्वी सोडून गेले. मग भगवंताने शरीर सोडल्यानंतर भगवानच्या विरहाने, परमात्म्याच्या विरहाने पृथ्वी एवढी दुःखी झाली आहे का? मा पृथ्वी त्या ठिकाणी गाईचं रूप घेऊन फार मोठमोठ्याने क्रंदन करते, फार दुःख वाटते, रडते. मग आता एवढे सगळे जे दोष आहेत कलियुगाचे याचं वर्णन केल्यानंतर आता माता पृथ्वी जी आहे ती त्या ठिकाणी बोलायला लागली. तर माता पृथ्वी काय बोलते हे आपल्याला उद्या ऐकायचं ना सगळ्यांना. आणखी छान गोष्ट आहे त्याच्यामध्ये, ते इतकं सुंदर वर्णन केलेलं आहे, तर त्याला आपण उद्या ऐकू. अशा प्रकारे आजची झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करून वाणीला विराम देऊ. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.